मला असं वाटतं की आता बालक पालक गेला की हैदराबाद, दिल्ली, आय थिंक महाराष्ट्राच्या बाहेर खूप पोहोचला तो. कदाचित फार कमी चित्रपटांपैकी तो असेल. मला असं वाटतं की शिवाजीराजेसुद्धा सगळीकडे बघितला गेला. आय फील मराठी सिनेमा 80% फक्त महाराष्ट्रापुरतंच लिमिटेड राहतो. कारण का आपल्याला डोमेस्टिक सेंटर्सना केटर करायचं असतं. जेव्हा त्या मराठी सिनेमाचा एक बज निर्माण होतो आणि क्रॉसओव्हर त्याची चर्चा केली जाते, तेव्हा तो दुसरीकडे बघितला जातो. जोगवा पण खूप दुसरीकडे बघितला गेला. मुंबई पुणे मुंबई 6 भाषेत बनलाय रादर. जोपर्यंत त्या लोकांनी तो बघितला नसेल तोपर्यंत त्यांनी ते 6 भाषेतले राईट्स घेतले नसतील ना. त्यामुळे मला असं वाटतं की बघतात मराठी सिनेमा, पण जे आपण महाराष्ट्रात थिएटर्स घेतो तितकीच बाहेर थिएटर्स घेणं पॉसिबल नाही. कारण का पुन्हा मी तेच म्हणतो, रिजनल बेस्ड लँग्वेज आहे. हिंदी सिनेमाचं कसं होतं की इट इज अ नॅशनल लँग्वेज. सगळ्यांना मराठी आणि हिंदी येत असतं, किंवा हिंदी आणि मद्रासी येत असतं, हिंदी आणि काहीतरी येत असतं. चेन्नईमध्ये जाऊन मराठी आणि मद्रासी येणारे लोक खूप कमी आहेत. त्यामुळे मग तिकडचं तसं मार्केटचे रिटर्न्स नसल्यामुळे आपण तिकडे जाऊन आपला मराठी चित्रपट लावणं हे कुठेतरी चुकीचं आहे ॲज कॉमर्स ऑल्सो. जी भाषा सगळ्यांना कळेल, आता जसं तू म्हणालास की सिनेमाची भाषा मग सगळ्यांना कळली पाहिजे, करेक्ट. आपण पण फ्रेंच सिनेमा बघतो, आपण इराणी सिनेमे बघतो, त्यांचे सबटायटल्स असतात. आपण हौशीने बघतो कारण का त्यांच्याबद्दल आपण खूप ऐकलेलं असतं. श्वास सगळीकडे बघितला गेला, ऑस्करपर्यंत पोहोचला. जोपर्यंत त्या सिनेमाचं बज होत नाही किंवा तो त्या लेवलपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तो मराठी सिनेमा सगळ्यांपर्यंत पोहोचणं कठीण आहे असं मला वाटतं. बाकी कॅमेराची लँग्वेज वगैरे, तुझं पॉईंट खूप व्हॅलिड आहे की डेफिनेटली सिनेमाची एकच लँग्वेज असते, ती सगळ्यांना कळली पाहिजे. पण मग त्या सिनेमाने तेवढा दर्जा ओलांडला पाहिजे सो दॅट सगळ्यांनी त्याची नोंद घ्यावी. नाही, मला वाटतं की थोडंसं भाषा या शब्दाच्या व्याख्येमध्ये गल्लत होती आहे. भाषा ही आपण सिम्बल्स, रिटन सिम्बल्स म्हणून वापरणारी भाषा वेगळी, आणि तुम्ही कलेमध्ये भाषा म्हणून जे सिम्बल्स वापरतात ते वेगळं. ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. दोन्हीला आपण भाषा किंवा लँग्वेज म्हणत असलो तरीसुद्धा त्या दोन्हीच्या व्याख्या पूर्ण वेगळ्या आहेत. त्यामुळे ते दोन्हीचं एक नको करूया. नंबर 1, कुठलाही सिनेमा करताना त्याच्या 2 भाषा असतात. एक सिनेमाची भाषा असते आणि ती पात्र बोलणारी भाषा असते, है ना. तर त्यामुळे सिनेमाच्या भाषेमध्ये आपण काय होतो आहोत हा वेगळा मुद्दा आहे. मार्केटच्या दृष्टीने सिनेमात जी बोलली जाते भाषा तो वेगळा मुद्दा आहे. त्यामुळे ह्या 2 स्वतंत्र भाषा आहेत आणि त्यामुळे त्याचा स्वतंत्रपणे विचार व्हायला पाहिजे. त्यामुळे त्या व्याख्यांची आपण गल्लत करूया नको असं मला म्हणायचं आहे. आणि त्यामुळे होतं कसं की मी सिनेमा बघत असताना ऑडिओ व्हिज्युअल हे जर माध्यम असेल तर ते ऑडिओ मला जर माझ्या भाषेत कळत असेल तर जेवढं मी रिलेट करतो तितकं मी दुसरा जर ऑडिओ ऐकत असेल तर मी रिलेट करणार नाही, कारण मला ते समजणार नाही. मला त्याचे न्युआन्सेस कळणार नाहीत, बरोबर आहे ना. तर त्यामुळे हे रिलेशन केव्हा होईल माझं, जेव्हा मी जी भाषा बोलतो तीच भाषा समोरचा माणूस बोलतो आहे, त्याच वेळेला ते रिलेशन होणार. सिनेमाची भाषा हा संपूर्णपणे वेगळा प्रांत आहे, कम्प्लिटली वेगळा प्रांत आहे. मग त्याच्यामध्ये आपण अजूनही कुठे आहोत काय आहोत हा स्वतंत्र मुद्दा आहे. पण ॲज फार ॲज मार्केट इज कन्सर्न, इट इज कम्प्लिटली रिलेटेड टू द स्पोकन लँग्वेज अँड नॉट टू द लँग्वेज ऑफ द फिल्म. आणि मराठी सिनेमा कमी पडतो तर मला असं वाटतं, अतुल सर मस्त म्हणतात नेहमी की न्यू एज किंवा न्यू जनरेशन मराठी सिनेमा हा 5-6 वर्षच जुना झाला आहे. या आधी ज्या कॉन्टेंट वाईज किंवा ज्या पद्धतीचे चित्रपट यायचे ते आपणच खरं मान्य करूया की ते दुसरीकडे जाण्याच्या कॅटेगरीचे आहेत का. आपणच किती वेळा चॅनल चेंज केलेले आहेत, हा नको रे. सो न्यू एज सिनेमा जो आहे, जो आता लोकांपर्यंत पोचतो आहे की लोक त्याची नोंद घ्यायला लागले आहेत, तो कदाचित एक 5-6 वर्षच जुना आहे. सो आय थिंक डाऊन द इयर्स हेही होईल की मराठी पण महाराष्ट्र सोडून अजून कितीतरी चांगल्या सेंटर्सला लागेल.